नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की आज आपण सकाळी जे सेशन घेतलं होतं की DVTची ITI इन्स्ट्रक्टरची जी नवीन जाहिरात येणार होती आणि बाकीची पण जी पदे आहेत त्याबद्दल सविस्तर जाहिरात आलेली आहे आणि लेटेस्ट अपडेट आपण बघू शकता की 17/2/2023 पासून अर्ज सुरू होणार आहेत. म्हणजे उद्यापासून अर्ज सुरू होतील आणि 9 मार्च 2023 रात्री 12 वाजेपर्यंत आपले अर्ज आपण भरू शकतो. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत आणि याच्यासाठीचा जे आपलं हे असेल कुठली सामायिक परीक्षा जी होणार आहे तर सामायिक परीक्षेचा दिनांक पण संभाव्य दिलेला आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये ही आपली एक्झाम होऊ शकते. तसेच व्यावसायिक चाचणी जी असेल तिचा पण पुढे 1 महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजे एप्रिल किंवा मे मध्ये त्याची व्यावसायिक चाचणी होऊ शकते. ठीक आहे, तर पूर्ण पदांचा तपशील आपण सकाळी पण ज्या पद्धतीने आपण पूर्ण घेतला होता की निदेशक जी पदे आहेत, प्री वोकेशनल कोर्स जे आहेत तर ते एकूण 316 आहेत. त्यानंतर कनिष्ठ सर्वेक्षक 2 पदे, अधीक्षक तांत्रिक 13 पदे, मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक, यांत्रिक विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स याची एकूण जी पदे आहेत 46 पदे. वसतिगृह अधीक्षक असेल 30 पदे, भांडारपल 6 पदे, सहाय्यक भांडारपल 89 पदे आणि वरिष्ठ लिपिक 270 पदे. तर इथे पूर्ण तपशील दिलेला आहे की अधीक्षक पदे जी आहेत तर त्याचा पूर्ण तपशील दिलेला आहे. त्यानंतर भांडारपाल, वरिष्ठ लिपिक ही पूर्ण जाहिरात आपण बघू शकता. विभागानुसार दिलेली आहे. मुंबई विभागात किती पदे आहेत आणि नंतर त्यानंतर पुणे विभाग असेल, त्यानंतर नाशिक विभाग, ठीक आहे, आणि औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. ठीक आहे, तर असे पूर्ण एकूण विभागवर त्याची मांडणी दिलेली आहे. तर त्याचा पूर्ण जी अर्हता आहे, शैक्षणिक अर्हतेचा जो भाग आहे तो मी इथे सांगतो आपल्याला. निदेशक जे पद आहे, ठीक आहे, त्यामध्ये किमान शैक्षणिक अर्हता जी पाहिजे, पजेस डिप्लोमा इन मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग और डिप्लोमा इन वोकेशनल और इन रिलेव्हंट ट्रेड ॲटलिस्ट इन सेकंड क्लास. किमान डिप्लोमा पाहिजे. ठीक आहे, डिग्री असेल तरी चालेल. आणि त्यासोबतच जर बघितलं आपण पुढे, पास द एक्झामिनेशन इन वोकेशनल स्टडी कोर्स इन रिलेव्हंट सब्जेक्ट इन 10+2 लेवल हायर सेकंडरी वोकेशनल कोर्स और इट्स इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन इन फर्स्ट क्लास. ठीक आहे, तर 12वीचा भाग पण इथे दिलेला आहे. आणि जर एक प्रकारे आपण जर SSC केलेलं असेल तर त्यासोबत तुम्हाला और पजेस नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NTC सर्टिफिकेशन आवश्यक आहे. अनुभवाचा क्रायटेरिया इथे दिलेला आहे पूर्ण, आपण हा बघू शकता. पजेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द रिलेव्हंट फील्ड ऑफ 2 years इन केस ऑफ डिप्लोमा होल्डर. डिप्लोमा होल्डर जर असेल तर 2 वर्षाचा त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असायला हवा. अँड 3 years इन केस ऑफ हायर सेकंडरी वोकेशनल सर्टिफिकेट होल्डर. 10+2 चा जर क्रायटेरिया असेल तर त्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. ठीक आहे, अँड 4 years 4 वर्षाचा अनुभव कोणासाठी, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेशन जर असेल तर त्याला 4 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. डिग्री होल्डरसाठीचा क्रायटेरिया जो आहे तो इथे मेन्शन जरी नसेल तरी डिग्री होल्डर्स इथे फॉर्म भरू शकतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, डिग्री होल्डरसाठी कुठल्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाहीये. मी आता पुन्हा तेच सांगतोय. डिप्लोमा होल्डर असेल तर 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्यानंतर कनिष्ठ सर्वेक्षक तांत्रिकचं जे पद आहे, ठीक आहे, ज्युनियर सर्वेअरचा जो भाग आहे, इथे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी ऑफ एनी ब्रांच, तो कुठल्याही इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी ब्रांच रिलेटेड डिप्लोमा त्याला असेल तर तो इथे ग्राह्य धरला जाईल. आणि जर डिप्लोमा होल्डर असेल तर त्याला सर्वेइंगचा जो आवश्यक एक्सपिरियन्स आहे तो नॉट लेस देन 1 year आफ्टर पजेसिंग अ डिग्री. डिग्री असेल तर 1 वर्षाचा किमान अनुभव आवश्यक आहे आणि डिप्लोमा असेल तर 3 वर्षाचा किमान अनुभव आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर अधीक्षक तांत्रिक सुपरिटेंडंट टेक्निकलचा जो भाग आहे, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी ऑफ एनी ब्रांच, कुठल्याही ब्रांचचा डिप्लोमा आवश्यक आहे. आणि याच्यासाठी पण तुम्ही जर अनुभव बघाल तर डिग्री होल्डर असेल तर किमान 1 वर्ष आणि डिप्लोमा होल्डर असेल तर किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. ठीक आहे, मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिकलचा जो भाग आहे इथे लक्षात घ्या, पासिंग ऑफ सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, किमान 10वी पास पाहिजे. पासिंग ऑफ द NTC म्हणजे इथे सर्टिफिकेशन आवश्यक आहे. ठीक आहे, SSC प्लस NTC सर्टिफिकेशन आवश्यक आहे. जर डिग्री होल्डर असेल तर त्याला किमान 1 वर्षाचा अनुभव, डिप्लोमा होल्डर्स असेल तर 3 वर्षाचा अनुभव आणि जर NTC सर्टिफिकेशन असेल तर किमान 5 वर्षाचा अनुभव इथे आवश्यक आहे. ठीक आहे,
मिलरेट मेंटेनन्स मेकॅनिक विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल जर असेल तर सेम तोच वरचा जो क्रायटेरिया आहे तोच इथे पण लागू आहे. डिग्री होल्डरला 1 वर्ष, डिप्लोमा होल्डरला 3 वर्ष आणि NTC सर्टिफिकेशन असेल तर 5 वर्षाचा अनुभव. ठीक आहे, हे तिन्ही क्रायटेरिया सेम. इलेक्ट्रॉनिक्ससाठी पण तोच क्रायटेरिया. वसतिगृह अधीक्षकचा जो भाग आहे, ठीक आहे, इथे लक्षात घ्या, होल्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट SSC पास पाहिजे किंवा इक्विव्हॅलेंट. ठीक आहे, आणि होल्ड सर्टिफिकेट इन फिजिकल एज्युकेशन ऑफ अ रिकग्नाइज इन्स्टिट्यूट. आपण जे फिजिकल एज्युकेशन त्या संबंधीचं तुमचं सर्टिफिकेशन आवश्यक आहे. कुठल्या पदासाठी? तर वसतिगृह अधीक्षकसाठी. 1 वर्षाचा अनुभव लागेल. वर्क अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी रिलेटेड तुमचा जो अनुभव आहे ते 1 वर्षाचा लागेल. पजेस ॲबिलिटी टू कीप अँड मेंटेन प्रॉपर अकाउंट ऑफ एक्सपेंडिचर, तुम्हाला ते बॅलन्स शीट वगैरे ते मेंटेन करता आलं पाहिजे. आणि पजेस ॲबिलिटी टू सुपरवाइज गेम्स अँड स्पोर्ट्स अँड अदर रिक्रिएशनल फॅसिलिटीज. म्हणजे वसतिगृह अधीक्षकसाठीचा जो तुम्हाला एक प्रकारे थोडा बहुत अनुभव किमान लागतो. ठीक आहे, किमान 1 वर्षाचा तरी असायला हवा. भांडारपलसाठी इथे पण तुम्ही बघाल तर किमान SSC सर्टिफिकेशन आवश्यक आहे आणि NTC सर्टिफिकेशन पास असायला हवं. जर ग्रॅज्युएशन असेल तर इथे कुठल्याही अनुभवाचं इथे दिलेलं नाही, परंतु डिप्लोमा होल्डर असेल तर 2 वर्षाचा अनुभव, NTC सर्टिफिकेशन असेल तर 3 वर्षाचा आणि NTC सर्टिफिकेशन जर SSC लेवलचा असेल तर त्याला 4 वर्षाचा किमान अनुभव आवश्यक आहे. सहाय्यक भांडारपलसाठी पण किमान SSC पासिंग प्लस NTC पण दिलेलं आहे. त्यासोबत इथे डिग्री होल्डरसाठी कुठलाही अनुभव दिलेला नाही, परंतु डिप्लोमा होल्डर असेल तर 2 वर्षाचा, NTC सर्टिफिकेशन 3 वर्ष आणि SSC प्लस NTC लेवल असेल तर 4 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. वरिष्ठ लिपिकसाठी पास्ट बॅचलर डिग्री इन एनी फॅकल्टी, आर्ट कॉमर्स वगैरे कुठलेही असेल परंतु बॅचलर डिग्री दिलेलं आहे इथे. पजेस द गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट GCC सर्टिफिकेशन पाहिजे, त्याचं दिलेलं आहे 30 वर्ड्स पर मिनिट मराठी टायपिंग आणि इंग्लिशसाठी 40 वर्ड्स पर मिनिट. तर इथे लक्षात घ्या, इथे बॅचलर डिग्री आवश्यक आहे. म्हणजे वरिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. आणि इथे पण अनुभवाचं दिलेलं आहे, पजेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स फॉर मिनिमम पिरियड ऑफ 3 इयर्स, 3 वर्षाचा किमान आवश्यक आहे अनुभव. ठीक आहे, तर लक्षात घ्या या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर वयोमर्यादा पण भाग दिलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे किमान वय 18 वर्ष आणि खुला प्रवर्ग असेल ओपनसाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष हा क्रायटेरिया दिलेला आहे. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल किंवा माजी सैनिक असतील तर त्यांना 45 वर्षाचा क्रायटेरिया आहे. ठीक आहे, आणि शासकीय कर्मचारी असेल तर 50 वर्ष आणि पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवार असेल तर 55 वर्षाचा, मॅक्झिमम 55 वर्षापर्यंत ते भरू शकतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जर भाग बघितला आपण आरक्षण माहिती, आपल्याला अनाथ आरक्षण, महिला आरक्षण जो भाग आपण ऑलरेडी खेळाडू वगैरे असतील त्यांच्यासाठीचा क्रायटेरिया आधी पण आपण तो मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, अनुभवाच्या बाबतीमध्ये इथे लक्षात घ्या, खूप मुले विचारत होती की कुठला अनुभव लागेल. तर उमेदवाराने अनुभवासंदर्भातील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. रोजंदारी, कार्यवाही, करार पद्धतीवर मानधन इत्यादी स्वरूपात केवळ पूर्ण वेळ काम केले असल्याचा असा कालावधी अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. फुल टाइम मध्ये तुम्हाला अनुभव असणं आवश्यक आहे. म्हणजे तासिका तत्वावर म्हणजे पिरियड बेसिसवर असेल तर ते जमणार नाही. विद्यावेतन म्हणजे तुम्ही जर त्यासाठी काही जसं आपण हे घेतो ना, विद्यावेतन घेतो तर तो ग्राह्य धरला जात नाही. अंशकालीन असेल, अभ्यागत असेल, विना वेतन असेल तर हा तुम्हाला अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही, लक्षात घ्या. त्यानंतर सामायिक परीक्षा कशा पद्धतीने घेणार आहेत तर इथे लक्षात घ्या, CBT 1 सेम आधीचा जो क्रायटेरिया होता 120 गुणांची आपण जी पहिल्यांदा घेतलेली आहे त्याच प्रकारे इथे पण 120 गुणांची CBT 1 एक्झाम होईल सामायिक परीक्षा आणि 80 गुणाची जी आहे व्यावसायिक चाचणी होईल CBT 2 आणि किमान पहिल्या परीक्षेमध्ये 50%, सेकंड एक्झाम मध्ये 50% असे दोन्ही मिळून 90% गुण ग्राह्य धरण्यात येतील. ठीक आहे, म्हणजे 200 पैकी किमान 90 मार्क तुम्हाला असणं आवश्यक आहे. ठीक आहे, निदेशक जे पद आहे त्यासाठी पण इथे तेच क्रायटेरिया दिलेलं आहे की निदेशक पद आहे तर ते वगळता उर्वरित पदांकरिता 200 गुणाची सामायिक परीक्षा घेण्यात येईल. फक्त निदेशक जे पद आहे त्या निदेशक पदासाठी CBT 1 आणि CBT 2 असे 2 भाग होतील. CBT 1 120 गुण आणि CBT 2 80 गुणांची अशी परीक्षा घेतली जाईल. परंतु निदेशक पद सोडून इतर जेवढी पदे आहेत त्यामध्ये सहाय्यक भांडारपल असेल किंवा भांडार अधीक्षक असेल किंवा जे आपलं वरिष्ठ लिपिकचं पद आहे तर ह्या
पदांसाठी फक्त सामायिक परीक्षा राहणार आहे. इथे CBT 1 CBT 2 अशी राहणार नाही. फक्त 200 गुणांची एकच परीक्षा घेण्यात येईल आणि त्या परीक्षेच्या आधारे किमान 45% गुण तुम्हाला आवश्यक आहेत आणि त्या बेसिसवर तुमचं काय म्हणतो आपण एक प्रकारे सिलेक्शन होईल. इथे तुम्हाला CBT 1 आणि CBT 2 असे 2 पार्ट असणार नाहीत. लक्षात आलं. फक्त एकच सामायिक परीक्षा होईल 200 गुणांची. आणि इथे लक्षात घ्या, तुम्हाला एका ग्रुपसाठी सामायिक शुल्क लागेल. म्हणजे फक्त तुम्ही जर निदेशक पदासाठी अर्ज करणार असाल तर निदेशक जेवढी पदे आहेत त्या पूर्ण निदेशक पदासाठी म्हणजे मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, ऑटोमोबाईल असेल आणि इलेक्ट्रॉनिक असेल, या सामायिक ग्रुपसाठी तुम्हाला ओपनसाठी 1000 रुपये, मागासवर्गीय उमेदवार असेल तर 900 रुपये, माजी सैनिकांना शुल्क लागू नाहीये. दुसरा जो ग्रुप आहे ज्यामध्ये कनिष्ठ सर्वेक्षक असेल, अधीक्षक तांत्रिक असेल, मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक असेल, वसतिगृह अधीक्षक असेल, भांडारपाळ असेल आणि सहाय्यक भांडारपाळ, ह्या ग्रुपसाठी तुम्हाला सामायिक शुल्क लागेल. म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी तुम्हाला सेपरेट शुल्क भरायची आवश्यकता नाहीये. इथे पण तुम्हाला ओपनसाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवार असेल तर 900 रुपये, माजी सैनिकांना कुठलेही शुल्क लागू नाहीये. ग्रुप सी मध्ये फक्त वरिष्ठ लिपिक हे एकच पद येतं. या पदासाठी तुम्हाला 1000 रुपये ओपनसाठी, मागासवर्गीय उमेदवारासाठी 900 रुपये आणि माजी सैनिकांना शुल्क लागू नाही. असे 3 ग्रुप त्यांनी पाडलेले आहेत. ह्या ग्रुपमध्ये जे सामायिक पदे येतात त्यांना कॉमन शुल्क लागेल, लक्षात घ्या. इथे पुढे अभ्यासक्रम दिलेला आहे. निदेशक पद जे आहे त्यासाठी आधीचा पण जो पॅटर्न होता तो सेम इथे लागू राहील की 120 गुणांची जी मार्काची जी एक्झाम आहे त्याला 60 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, यानुसार 60 प्रश्नासाठी 120 मार्क, असं 1 तासाचा वेळ असेल. मराठी 15 प्रश्न, इंग्लिश 15 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स सामान्य बुद्धिमत्ता 15 प्रश्न आणि जनरल नॉलेज 15 प्रश्न. आधीचा सिलेबस आहे तो सिलेबस इथे पण सारखा आहे, ठीक आहे. आणि बाकी इतर जी निदेशक सोडून इतर जी पदे आहेत, कनिष्ठ सर्वेक्षक असेल, त्यानंतर अधीक्षक तांत्रिक असेल, मिलराईट मेंटेनन्स असेल, वसतिगृह अधीक्षक असेल, भांडारपाल असेल, सहाय्यक भांडारपाल असेल तर आणि वरिष्ठ लिपिक असेल, एकूण ह्या सर्व पदांसाठी 100 प्रश्न असतील आणि 100 प्रश्नाला 200 मार्क, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. याच्यामध्ये तोच भाग आहे मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. तर याच्यासाठी 25 अशा प्रश्नाचा भाग असेल. म्हणजे मराठीचे 25 प्रश्न, इंग्लिशचे 25 प्रश्न, सामान्य बुद्धिमत्ता 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असे 100 प्रश्नाला 200 गुण. आणि पेपरचा जो कालावधी असेल तो 1.5 तासाचा असेल, एकूण 90 मिनिटाचा, लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, ह्या दोन्ही एक्झाम ज्या आहेत म्हणजे आधीचा निदेशक साठीच्या एक्झाम असेल किंवा नंतरच्या ज्या नॉन टेक्निकल ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठीची एक्झाम पण ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे, ठीक आहे. म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे ही. त्यानंतर जे निदेशक पद आहे CBT 1 120 मार्काची झाल्याच्या नंतर जी 80 मार्काची होणार आहे त्यासाठी पण इथे क्रायटेरिया दिलेला आहे की जो ट्रेड आहे त्या ट्रेड संबंधी तुमची 40 प्रश्नाची एक्झाम होईल. एका प्रश्नाला 2 गुण, यानुसार 80 मार्काची ही CBT 2 होईल आणि एकूण 45 मिनिटाचा कालावधी असेल, लक्षात घ्या. ती पण ऑनलाईनच होणार आहे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे हा पूर्ण पाठ दिलेला आहे. इथे हा मी व्हिडिओ थांबवतो आणि याची जी PPT असेल ही आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करतोय. काही प्रश्न तुमचे असतील तर याबद्दल आपण पुन्हा चर्चा करूया, ठीक आहे. थँक्यू.